बहुप्रतीक्षित द फॅमिली मॅन 3 सिरीज रिलीज झाली आहे. 45 मिनिटांच्या 7 एपिसोडमध्ये तुम्ही फॅमिली मॅन 3 बघू शकता. पण खूप काहीतरी भारदस्त, दमदार जे पहिल्या 2 भागामध्ये आपण पाहिलं होतं त्याचा अभाव फॅमिली मॅन 3 मध्ये जाणवतो. फॅमिली मॅन 3 ची व्यक्तिरेखा या भागात थोडी गोंधळलेली वाटते. हिरोज या भागात वॉन्टेड होतो. फॅमिली मॅन 3 ची कथा नॉर्थ ईस्टकडून थेट देशाच्या बाहेरपर्यंत जाते. आधीच्या 2 सीझनप्रमाणे अंगावर काटा आणणारी दृश्य, धक्कादायक प्रसंग, उत्कृष्ट ॲक्शन सीन्स यांची कमतरता जाणवते. दिग्दर्शनातही राज आणि DK यांनी इतकी कमाल केलेली दिसत नाही. कथानक थोडं संथ झालंय. फॅमिली मॅन 3 ची मोठी नकारात्मक बाजू म्हणजे बरेच प्रश्न अनुत्तरित राहिलेत. यासाठी सीझन 4 येणारच आहे, पण माहीत नाही आणखी किती वर्ष वाट पाहावी लागेल. एक उत्तम वेब सिरीज कशी बनवली जाऊ शकते याचं या अगोदरचे 2 भाग समर्पक उदाहरण होते. यावेळी थोडा भ्रमनिरास झालाय, पण यामध्ये कलाकारांचा अभिनय आणि विनोदी प्रसंग ही जमेची बाजू आहेत. ट्विस्ट, सस्पेन्स, फॅमिली इमोशन्स यासाठी मात्र ही सिरीज बघायलाच हवी.